श्री स्वामी समर्थ. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी घराच्या या कोपऱ्यात लफा ही एक गोष्ट, पैसा अमाप खेचला जाईल. नमस्कार मित्रांनो. नवीन वर्षाची सुरुवात आपण खूप उत्साहात करतो, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की काही लोकांच्या आयुष्यात वर्षभर पैशाची भरभराट असते, तर काही लोक मात्र दिवस रात्र कष्ट करूनही आर्थिक विवंचनेत असतात. असे का घडते? कारण त्यांना ते गुपित माहीत नसते. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा एका शक्तिशाली गोष्टीबद्दल सांगणार आहे, जी तुम्हाला नवीन वर्षाच्या अगदी पहिल्या दिवशी तुमच्या घराच्या एका विशिष्ट कोपऱ्यात लपून ठेवायची आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलाय, लपून ठेवायची आहे. ही गोष्ट अशी आहे जी तुमच्या घरातील नकारात्मकता शोषून घेईल आणि धनाला आकर्षित करेल. हा उपाय मी स्वतः अनुभवलेला आहे आणि त्याचे रिझल्ट पाहून तुम्हीही थक्क व्हाल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण व्हिडिओच्या मध्यंतरी मी अशा काही खास टिप्स देणार आहे ज्याने तुमच्या घरातील गरिबी कायमची दूर होईल. पण पुढे जाण्यापूर्वी जर तुम्हालाही वाटत असेल की हे नवीन वर्ष तुमच्यासाठी भाग्याचे ठरावे, तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमची श्रद्धा व्यक्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. तुमच्या एका कमेंटमध्ये खूप मोठी शक्ती असते. मित्रांनो, आपण नवीन कपडे घेतो, पार्टी करतो, पण आपल्या वस्तूमध्ये लपलेल्या ऊर्जेकडे दुर्लक्ष करतो. आपल्या घरात असे काही कोपरे असतात जिथे कुबेराचा वास असतो, पण आपल्याला ते माहीत नसते. तुम्ही म्हणाल, ताई अशी कोणती गोष्ट आहे जी इतक्या मोठ्या बदल घडू शकते? ती गोष्ट तुमच्या स्वयंपाकघरातच आहे, पण ती साधीसुधी नाही. ती सिद्ध करण्याची एक पद्धत आहे. जर तुम्ही ती चुकीच्या पद्धतीने ठेवली तर त्याचा उपयोग होणार नाही. म्हणूनच हा व्हिडिओ स्किप करू नका. मी तुम्हाला आज सांगणार आहे की ती गोष्ट नेमकी काय आहे, ती कोणत्या कोपऱ्यात ठेवायची आहे आणि मुख्य म्हणजे ती कोणाच्याही नजरेस पडू नये याची काळजी कशी घ्यायची. सस्पेन्स वाढवण्यापेक्षा मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने यामागचे शास्त्र सांगते. चला तर मग आता मुख्य विषयाकडे वळूया. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 जानेवारीला सकाळी लवकर उठून स्नान करा. आता ती गोष्ट काय आहे ते नीट ऐका. ती गोष्ट आहे पिवळी मोहरी आणि 1 लवंग. हो, ऐकायला खूप साधं वाटतंय ना, पण याचे तांत्रिक आणि आध्यात्मिक महत्त्व खूप मोठे आहे. तुम्हाला काय करायचे आहे? एका छोट्या लाल रंगाच्या रेशमी कपडा घ्या. त्यामध्ये थोडी पिवळी मोहरी आणि 1 लवंग, अखंड लवंग ज्याला फूल आहे अशी ठेवा. त्यावर थोडं गंगाजल शिंपडा. आता सर्वात महत्त्वाचं भाग, हे कुठे लपवायचे? तर तुमच्या घराचा जो ईशान्य कोपरा, नॉर्थ ईस्ट कॉर्नर आहे, तो देवांचा कोपरा मानला जातो. पण जर तुम्हाला पैसा आकर्षित करायचा असेल तर तुम्हाला ही पोटली घराच्या नैऋत्य कोपऱ्यात, साऊथ वेस्ट कॉर्नर अशा ठिकाणी लपवायची आहे, जिथे कोणाचीही नजर जाणार नाही, हात लागणार नाही आणि कोणाचीही नजर जाणार नाही. तुम्ही ती कपाटाच्या मागे किंवा एखाद्या जड वस्तूच्या खाली लपवू शकता. का? कारण नैऋत्य दिशा ही पृथ्वी तत्वाची दिशा आहे. इथे ही गोष्ट लपून ठेवल्याने घरात लक्ष्मी स्थिर राहते. पैसा येतो पण टिकत नाही, अशा ज्यांची तक्रार आहे त्यांच्यासाठी हा रामबाण उपाय आहे. केवळ एक उपाय करून थांबायचे नाही. व्हिडिओमध्ये मी वचन दिल्याप्रमाणे अजून 2 छोटे उपाय मी तुम्हाला सांगते. ते तुमचे नशीब पलटू शकतात. मिठाचा उपाय. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी घर पुसताना पाण्यात थोडे खडे मीठ टाका. यामुळे घरातील वर्षभराची मरगळ आणि नकारात्मकता निघून जाईल. तिजोरीचे गुपित. तुमच्या तिजोरीत नेहमी 1 दशमूल किंवा लहान पिवळी कवडी ठेवा.
1 जानेवारीला या कवडीची पूजा करून ती लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा. तुम्ही स्वतः बघाल की वर्षभरात तुमची तिजोरी कधीही रिकामी राहणार नाही. काय मित्रांनो, वाटतंय ना सोपं? पण हे करत असताना तुमच्या मनात अंधश्रद्धा नसावी, तर श्रद्धा असावी. जेव्हा आपण विश्वासाने एखादी गोष्ट करतो तेव्हाच ब्रह्मांड आपल्याला साथ देतोय. तर मित्रांनो, हे होते ते गुपित जे तुमच्या आयुष्यात समृद्धी घेऊन येईल. लक्षात ठेवा, नवीन वर्षाची ही पहिली सकाळ तुमचं नशीब बदलण्याची संधी आहे. ती वाया घालू नका. नैऋत्य कोपऱ्यात ती छोटीशी पोटली लपवा आणि मग बघा चमत्कार. अनेकांना असे वाटेल की हे शक्य आहे का? मी तुम्हाला सांगेन, करून बघायला काय हरकत आहे. सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव पडायला वेळ लागत नाही. जर तुम्हाला आजची ही माहिती मनापासून आवडली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही घरात सुख शांती येईल. पुन्हा एकदा आठवण करून देते, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका, कारण स्वामींच्या कृपेनेच सर्व कार्य सिद्ध होतात. तुम्हा सर्वांना येणारे नवीन वर्ष आनंदाचे, भरभराटीचे आणि आरोग्याचे जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. भेटूया पुढच्या अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.